तर जय हिंद आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या महा एक्झाम अथॉरिटी या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा विषय आहे पोलीस भरतीसाठी महत्त्वाची असणारी जी महाराष्ट्राची काही मानचिन्हे आहेत त्याबद्दल आज तुम्हाला मी माहिती देणार आहे। तर जसे की राज्यवृक्ष, राज्य प्राणी, राज्य खेळ, राज्य फुलपाखरू, राज्य माता, राज्यगीत, हे जे विविध तुमचे राज्याबद्दलचे जे प्रतीक आहे, जी मानचिन्हे आहेत, त्यावर पोलीस भरतीला हमखास दरवर्षी प्रश्न विचारतातच। तर हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि यावरचा एक प्रश्न तुमचा वाया नाही गेला पाहिजे, त्यामुळे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल महाराष्ट्राच्या मानचिन्हांची। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर सर्वप्रथम आहे राज्यवृक्ष। तर महाराष्ट्राचा राज्यवृक्ष जो आहे तो आहे आंबा आणि या राज्यवृक्षाचं वैज्ञानिक नाव आहे मॅगीफेरा इंडिका। तर हे वैज्ञानिक नाव लक्षात असू द्या, कारण की हे सुद्धा विचारलं जातं। तर नेक्स्ट आहे महाराष्ट्राचं राज्य कांदळवन वृक्ष। तर महाराष्ट्राचं राज्य कांदळवन वृक्ष आहे पांढरी चिप्पी म्हणजे सफेद चिप्पी। तर देशातील पहिलं राज्य आहे महाराष्ट्र की जे राज्य कांदळवन वृक्ष ज्याने जाहीर केलेलं आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा। त्यानंतर राज्य उत्सव। तर महाराष्ट्राचा राज्य उत्सव आहे सार्वजनिक गणेशोत्सव। तर सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात ही लोकमान्य टिळक यांनी केलेली होती, हे सुद्धा लक्षात असू द्या। त्यानंतर आहे राज्यगीत। तर महाराष्ट्राचं राज्यगीत आहे जय जय महाराष्ट्र माझा। तर जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे गायक आहेत शाहीर साबळे, हे नाव लक्षात असू द्या, शाहीर साबळे। त्यानंतर आहे राज्यमाता। तर महाराष्ट्राची राज्यमाता आहे देशी गाय। तर देशी गाय ही राज्यमाता म्हणून जाहीर करणारे देशातील पहिले राज्यसुद्धा महाराष्ट्र आहे, ही माहिती लक्षात असू द्या, देशी गाय। त्यानंतर आहे राज्य फुलपाखरू। तर महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू आहे राणी पाकळी, त्यालाच वैज्ञानिक नाव आहे पॅपिलिओ पॉलिमेन्स्टर आणि हे देशातील पहिलं राज्य आहे महाराष्ट्र ज्याने की राज्य फुलपाखरू जाहीर केलेलं आहे। त्यानंतर आहे राज्यशस्त्र। तर महाराष्ट्राचं राज्यशस्त्र आहे दांडपट्टा आणि आत्तापर्यंत जे आपण बघितलं तर कांदळवन वृक्ष झालं, हा राज्यशस्त्र झाला, त्यानंतर अजून काय बघितलं आपण, राज्य फुलपाखरू झालं, राज्यमाता झालं। तर हे देशातील पहिलं राज्य महाराष्ट्र आहे ज्यांनी की हे सगळं जाहीर केलेलं आहे, ठीक आहे। त्यानंतर आहे राज्य खेळ। तर महाराष्ट्राचा राज्य खेळ आहे कबड्डी। तर त्याचे महत्त्वपूर्ण नियम काही आहे, तर 7 खेळाडू पाहिजे, 30 सेकंदाची वेळ असते रेड करायला आणि 1 गुण असतो किंवा बोनस गुण असतो, हे काही कबड्डीचे नियम आहेत, तर हे सुद्धा लक्षात असू द्या। त्यानंतर आहे राज्य मासा। तर महाराष्ट्राचा राज्य मासा आहे सिल्वर पॉम्फ्रेट किंवा त्यालाच पॉपलेटसुद्धा म्हणतात, तर हे सुद्धा लक्षात असू द्या। राज्य पक्षी। तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे हरियाल। तर बघा पूर्ण हिरव्या रंगाचा पक्षी आहे हा। त्यानंतर राज्य फूल। तर महाराष्ट्राचं राज्य फूल आहे तामन, ज्याला मोठा बोंडारा किंवा जारूळ सुद्धा म्हणतात, हे आहे महाराष्ट्राचं राज्य फूल तामन। तर मित्रांनो, ही होती पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची महाराष्ट्राची जी पूर्ण मानचिन्हे आहेत आणि या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण मानचिन्हे ही महाराष्ट्राची कव्हर केलेली आहेत, त्यामुळे ह्या व्हिडिओबाहेर तुम्हाला कुठलाही प्रश्न येणार नाही मानचिन्हांवरचा। तर ह्या व्हिडिओला सेव्ह करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि ही जे मानचिन्हे आहेत ही तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवा, त्याचे सायंटिफिक वैज्ञानिक नाव लिहून ठेवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।